इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत सोपान पवार यांनी आत्महत्या केली आहे। ते 48 वर्षांचे होते। विहिरीत उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिकं जळून जात असल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय। आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी या चिठ्ठीमधून केली आहे। या चिठ्ठीमध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावांचा उल्लेख केलाय। गेल्या वर्षी तसंच चालू वर्षीही नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचं पाणी वेळेत न मिळाल्यानं विजय शिवतारे आणि गिरीश बापट यांना वसंत पवारांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरले। या वर्षीही नीरा डाव्या कालव्यातून पाणी मिळायला विलंब होत असल्यानं वसंत पवार यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी 13 एप्रिलला रास्ता रोको करण्याचा इशाराही दिला होता। त्यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 आणि 19 एप्रिलला पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं नसल्यामुळे पिकं जळायला सुरुवात झाली। दरम्यान आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही पवारांनी चिठ्ठीतून केलंय। पोलिसांनी मात्र वसंत पवार यांच्या आकस्मिक निधनाची नोंद दाखल करून मृत्यूपूर्वीचं पत्र गोपनीय ठेवल्याचं समोर आलंय। तर आत्महत्येपूर्वी वसंत पवार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय बघूयात। माझ्या या आत्महत्येस माझ्या घरचे कोणीही जबाबदार नाही। महाराष्ट्र सरकारचा पाटबंधारे विभाग आणि अधिकारी, पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी नियोजन गेल्या 2 वर्षांपासून केलं नाहीये आणि त्यामुळेच मी 2 वर्षांपासून कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणीत आहे। त्यामुळे त्यांच्यावर या आत्महत्येची जबाबदारी येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। त्याचप्रमाणे माझी बायको प्रतिमा, मुलगा ओंकार, मुलगी मोसमी, माधवी आणि भाऊ भरत, माणिक, रामचंद्र या सर्व एकत्रित कुटुंबाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं घ्यावी असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीत शिवतारेंनी म्हटलंय। राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माझे हितचिंतक हर्षवर्धन पाटील, माजी सहकार मंत्री यांनी आवाज उठवावा आणि माझ्या कुटुंबास न्याय मिळवून द्यावा ही विनंती। ही आत्महत्या निराश होऊन करत आहे याची हर्षवर्धन पाटील साहेब दखल घेऊन माझ्या कुटुंबास न्याय द्यावा असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वसंतराव पवार यांनी लिहिलेलं आहे। रात्री आम्ही संध्याकाळी 8 वाजता शेवटचं बोलणं झालं आमचं दोघांचं। आम्ही दोघं एकत्र येत असताना त्यांनी मला रस्त्यामध्ये सोडून दुसऱ्या रस्त्याने जाऊन त्यांनी एक प्रकारची चिठ्ठी लिहून चिठ्ठीमध्ये असं नमूद केलं शिवतारे साहेबांचं आणि बापट साहेबांचं की आम्हाला या पाणी वेळेमध्ये मिळत नाही, कर्जमाफी होत नाही, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे। असा जर कर्जाचा डोंगर वाढत चालला तर आत्महत्या करण्यावर पर्याय नाही असं बोलले आणि संध्याकाळी ते 8-8:15च्या दरम्यानमध्ये त्यांनी त्यांची आत्महत्या केली। प्रत्येक मित्राला भेटून तेच सांगायचे यार कसं काय करायचं आणि हे असं घडत असताना 2 दिवसात तर ते जास्तच म्हणजे असे वायबल झाले आणि रात्री तर मला फोन आला की वसंतराव आहेत का तुमच्याबरोबर? म्हणलं माझ्याबरोबर नाहीत वसंतराव। का हो म्हणले वसंतराव काही दिसत नाहीत कुठे। आणि मी येईपर्यंत ही सगळी मंडळी हुडकत होती। सकाळी आम्ही एकत्र आल्यानंतर बघतोय तर ही घटना म्हणजे साधारण आम्हाला 10 वाजता ही घटना कळाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।